मंडळी, एक फोन कॉल माणसाचं आयुष्य घडवू शकतो किंवा बिघडवू देखील शकतो. आता जो फोन कॉल आपल्या समोर सादर होणार आहे तो मात्र आपलं आयुष्य हसरं करणार आहे. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. मला भीती वाटते. बाबा बाबा आले तर का? हो घाबरू नकोस, मी आहे ना. विचित्र दिसत असले तरी आपलीच माणसं आहेत ती. काका 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 फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे, फक्त 2 दिवसाचा. फक्त 2 दिवस इथे राहू दे ना आम्हाला. ते काही नाही, मी तुम्हाला काय मदत बिदत करणार नाही. अरे अरण्या, अरे त्यांचं तिकीट कन्फर्म झालं ना, मग निघून जातील ते. हा. अरे ते काय बोलतात ते नीट ऐकून तर घे. अरे काय ऐकून घेऊ वसाड्या. मागच्या टायमाला हा एका दिवसासाठी इकडे आला होता. मला झोपायला सतरंजी पण नव्हती, लादीवर झोपलो होतो वसाड्या. आता तो कोण कुणाची पोरगी तिला घेऊन आलाय वसाडा. हा? एक मिनिट रमेश काका, असं कसं बोलता तुम्ही? कोण कुणाची म्हणजे माझं काहीतरी नाव आहे ना काका. काय नाव आहे? चेतना चंपारण घागर गोंडुलस्कर शिंदे वरवटकर झांबोटे गोजमगुंडे. वसाड्या! आवऱ्या कठीण नावाच्या पोरीबरोबर लग्न करणार आहेस तू? काका, माझं नाव काय? प्रेम आहे. अरे हिचं नाव मी घेईपर्यंत हिच्या घरात येऊन पोचतील इकडं. अरे असं नाही होतो, नका टेन्शन घेऊ नका, ना राहू द्या ना. अरे वसाड्यानो, तुम्ही चादर घेऊन झोपाल. हा. तुमच्यात मॅचोड मिस वाटतो मना धरतील. आणि हे बघ, पोरीला पळवून आणण्यात सगळ्यात जाम डेंजर मॅटर आहे. मला माहिती आहे. आलो. त्याच्यात प्रेम करणाऱ्यांना पकडत नाही, बाजूला जे मदत करतात ना, त्यांना जोडतात. नाही 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 काका, तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. पण तुम्ही इतिहास वाचलायत की नाही? अरे वसाड्या, हे आठवत नाही, इतिहास कुठं आठवत? नाही, तुमचं बरोबर आहे. पण तुम्ही मला सांगा, सोनी महिवालला जर लोकांनी मदत केली नसती तर त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? नाही, बरोबर. हीर रांझाला जर कोणी मदत केली नसती तर त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? रोमिओ जुलिएटला जर कोणी मदत केली नसती त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? सगळं बरोबर आहे तुझं वसाड्या, पण ह्याच्यापैकी कोण पण माझ्या घरात आलेलं नाही. बाहेरच्या बाहेर सगळी लफडी मिटवलेली आहे, ती मला सांगू नको. आणि ऐक, हे बघ, एक लक्षात घेऊ, जेवढे पण सगळ्यांनी प्रेम प्रकरण केली नाही ना, ते सगळे ढगात गेले. हा. तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता सांभाळून घ्या. कळतं काय? आनंद दादा, अरे रमेश, असं रडू नाही रे. हा? मला वाटलं- मला कळतं. कळलं. वसाड्या, स्पष्ट बोलायचं, स्पष्ट. समोरच्या माणसाला वाक्याची सुरुवात आणि शेवट एकदम क्लिअर कळली पाहिजे. तो क्लिअरच आहे. अरे वाक्याचा पहिला शब्द अरुण दादा आणि शेवटचा शब्द कळणं, हे बोललाय तू. तुलाच कळलेलं नाही आहे. मग मधलं कोण बोलल वसाड्या? मधलं कोण बोलल? म्हटलं म्हणजे प्रत्येक वाक्याची सुरुवात असते, मध्य असतो आणि एक शेवट असतो. वाक्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आपलंसं करता आलं पाहिजे वसाड्या. त्याला आपलं दोस्त बनवता आलं पाहिजे. सरमेश, तुझ्यामुळे केवढा ऐकावं लागतंय रे आम्हाला. सॉरी दादा, म्हणजे सॉरी. कोण बोलते? ते काही नाही, नाही तर ते काही नाही. ए, एक जाऊ राहू द्या ना. मी एवढं तुमच्या काय? पायावर, तुम्ही निघा इथून. नाही रे, नाही, नाही. असं काय करताय? अरे ते जे तिचे वडील काय नाव आहे त्यांचं? ही हा. ती पोरगी, हा हा. ही गोंडुसकर तांडुसकर नाही, मांडू. नाही, काका. माझं नाव घागर गोंडुलस्कर शिंदे वरवटकर झांबोटे गोजमगुंडे. अरे हा बाबा, तेच ते. ही जर ह्या घरात राहिली तर हिचं बाप येईल ना, आपल्याला मारेल ना. ऐका ना, तुम्हाला कळत कसं नाही? अजिबात नाही मारणार ते. अतिशय साधे क्लार्क आहेत ते. हे, एकदम साधे क्लार्क आहेत. साधे? तुम्ही नुसता आवाज चढवला ना तर ते थरथरतील. हा, मी काय म्हणतो, तू धमकीचा फोन करते ना, ते एकदा घाबरले की आपण या दोघांचं लग्न लावून देऊया ना. हा, आपण त्यांना फोन करू की तुमच्यात जर दम असेल तर समोर या. तुम्ही परत स्वतःच्या पायावर जाणार नाही याची गॅरंटी आमची. पोरीला विसरा असं सांगून टाकू. चल. नाही नाही, सगळे बरोबर आहे. हा. पण हे बोलणार कोण? मोरे मोरे, हा. कोण बोल? तू बोल. नको मला कसं माझ्या जरा आवाजात थोडस हे आहे ना, म्हणजे काही ते घाबरणार आहेत नाही मला. मी काय म्हणतो, श्यामे तू बोल ना. अरे नाही रे, माझ्या आवाजात कुठे इम्प्रेशन आहे? ऐकून हसायला लागेल समोरचा.
मला वाटतं की अरुण दादाच्या आवाजात दम आहे बुवा. भारी आवाज आहे. अरे तू तुम्ही- बोल. तुम्ही बोला. तुम्ही का कशासाठी आणि कुणासाठी माझ्यासाठी त्याच्यासाठी. माझ्यासाठी बोल काय? माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे अरुण दादा. हा. या अख्ख्या रूमवर जर नजर फिरवली आणि तुमच्याकडे आली ना की मला कळतं की हा माणूस नाही म्हणजे हा मोठा माणूस आहे. हा मोठा माणूस आहे. कोणी मला विचारलं प्रेमाचं प्रतीक काय तर मी ओरडून सांगेन हा बारका बदाम. सऱ्या गोड गोड बोलून म्हणा मस्का लावू नको. मी तुझ्या पाया पडतो म्हणा काय पण तुझी मदत करता येणार थांबा. काका काका असं नका ना बोलू काका, पाया पडते काका, प्लीज आमची मदत करा ना काका, प्लीज ऐक, ऐक. प्लीज काका प्लीज. Please. अरे पण मीच का मीच का बघितलंस आज्ञा हे आज्ञा अरे केवढी दसाकली बघितलीस तुझ्या आवाजात त्यामध्ये जरब आहे जरब तुझ्या आवाजात ना धाक आहे धाक लक्षात घे. काय साधा सुद्धा आवाज आहे का तुमच्या अरे बाप बुलंद आवाजाचे धनी आहे तुम्ही. हा. तुमच्या आवाजात आहे ना एक प्रकारचा असा होल्ड आहे होल्ड. Hold. भारी आवाज आहे एकदम असा पकडून घेतो समोरच्याला. आहा. आवाज म्हणजे काय साधा आवाज आहे का माझ्या आवाजात जरब आहे जरा बे होल्ड आहे माझा आवाज एकदम होल्ड आहे होल्ड आहे. अरे जरब आहे माझ्या अरे खूप जरा बे तुमच्या आवाजात. अरे वाटत काहीतरी तुम्ही बोलताय. अरे नाही नाही अरे तुम्ही कस्तुरी मृग आहे. हा तुमची कस्तुरी तुम्हालाच माहिती नाहीये. माझ्यात कस्तुरी आहे कस्तुरी आहे इतक्या असल्या मला माहित कसे नाही अरे कस्तुरी आहे तुमच्यात. अरे नाही, नाही, नाही. नाही 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 तुमची कस्तुरी तुमच्या गळ्यात गळ्यात इथे इथे झालं माझी कस्तुरी माझ्या गळ्यात आहे? इथे इथे तुमची कस्तुरी आहे ना तुमच्या आवाजातून पसरते. हो काका हा. काका खरंच काय? तुमच्या आवाजाची रेंज आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये काका. असं म्हणतात हा बघा अख्खे काका आता बोललात ना अंगावर काटा आला काका. काका मला भीती वाटते काका. रमेश मला लपव कुठेतरी लपव. हो आता काय खिशा ठेवू थांब. अरे अरे बघितलास तुझ्या आवाजामुळे हे पोरगी बघ त्याला जाऊन भी लागली एवढी जरब आहे तुझ्या आवाजात मग? मग ह्याच्या बापाचं काय होय लक्षात घे. हा. अरे ए तू फोन कर मी हिच्या बापाचा रोल करतो आपण प्रॅक्टिस करूया मग म्हणजे तू धमकी देशील अंदाज येईल अंदाज तुम्हाला अंदाज येईल. काय करायचं हा. अरे तू बसर असं केलं तू अरे नाही, नाही, होईल. काका प्लीज. मत आहे का घबराट आवाज आहे तुमच्या एकदम. हा, फोन करा, कर. करा, फोन फोन करा. कर. हा? हा. फोन केला असं समजा इकडे ट्रिंग ट्रिंग वाजलं. हा. ट्रिंग 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 हॅलो हॅलो हा घाबरवणारा आवाज कोणाचा आहे? अरुण दादाचा माझी पॅन्ट बांधला माझी पॅन्ट ओली झाली माझी पॅन्ट ओली झाली. दादा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा माणसं नाही बोलत 7 वाघ एकत्र डरकाळी फोडतात असं वाटतं. शेर मेरा शेर. अरे आवाज कोणाचा अरुण दादांचा आवाज कोणाचा अरुण दादांचा आवाज कोणाचा अरुण दादांचा. बस मोबाईल नंबर द्या 9996610. हॅलो सांग पाठ होत नाही म्हणा ट्रिपल 9996610. तूच लाव ओरडू नको हं? टिन 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 टुक 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 टुक. टुकटुक झालं. हॅलो हॅलो चंपारण गंगारण घागर कोंडलोसकर शिंदे वरवटकर झांबटे गोचमगुंटे बोलतोय. बस शेवटचं बोललायस बसाऱ्या हे आता जे बोललायस ते आता मी बोलणार तू ऐकायचं तुझी पोरगी चेतना चेतना हा चेतक चेतना चेतना अरे हा ते काय तू नाव लहानपणी कुंकून ठेवलंस ते ती विक्र आली माझ्या घरान तिचं आणि सरमेचं मी लग्न लावून देणार आहे तुला काय करायचं ते कर आता मी या दोघांच्या मागे असा पहाडासारखं उभं राहणार आहे घाबरलाच बसाऱ्या बोल आता
फोन फोन फोनवर आहे. बाळासारखा मी माग उभा राहणार आहे. हॅलो अरुण दादा ह्या पोरांच्या पाठी मी पहाडासारखा उभा आहे. घे पहाडाचा ऍड्रेस लिहून घे. 702 गीता कुंज सेक्टर नंबर 28. तू कशी हा आणि मी खंडणी बहादूर आहे, अरुण दादा. हा, इकडे द्या. हा अरुण दादा टराक चालवतो. अबे 99 मर्डर केलेले मी. तुला मारून सेंचुरी पूर्ण करीन. ये हिम्मत असेल तर आता घ्या. बसारे हे जरा जास्त झालं असं नाही वाटत? नाही काय याच्यात काय काय बसाऱ्या, काय मी त्याला सांगितलंय असा पहाडासारखा माणूस आहे. हा इकडं आल्यावर त्याला पहाड नाही दिसेल, चिचुंद्री दिसेल. मी काय करू? अरे नाही ना हो. आता 99 मर्डर केलेला माणूस सांगितलाय. कोण कशाला मरायला येईल येथे? आणि खंडणी किंग त्याला भेटायला कोण येईल? अरे तुमच्या आवाजाने थरथर कापलाय तो. अरे तुमचा आवाज म्हणजे काय साधा आवाज आहे का? भारी आवाज आहे. जरा बे आवाजात. पण खरंच हा, म्हणजे काय अरे माझ्या आवाजान झरप आहे. जरा म्हणजे काय साधी आहे का? लोक मन घाबरतात. साधा सुद्धा आहे. कस्तुरी मृग आहे. म्वा! एक कोणतरी आलं. हवालदार पाटील कुंजविहार पोलीस स्टेशन. सलाम साहेब. सलाम साहेब. हाय. हाय हा बघा हा. ऐ चिंबावल्या जरा माज आला का रे तुले? काही झालं? काय झालं? अरे आमच्या SP साहेबांचे एवढे जवळचे मित्र आहे चंपारण घागर कोंडुलुस्कर शिंदे वरकटकर जांबेटे गोजमगुंडे त्यांच्या पोरीले तू पळवून घेऊन जाशील, तिचं लग्न लावशील. काय माझाला खरं काय रे? नाही 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 नाही. नाही काय कितल्या मर्डरी केले तुला? 99 मर्डरी. हा, मी हा? ते बोलले, मी- आणि काय ते लयला गैरा मोठा तू असा हे आहे ना खंडणी बहादर आहे ना. कुठे आहे पोरगी? कुठे आहे? बोले त्या साहेबांची पोरगी तू आहे? हो काका. तुला कोण हात लावला? कोणत्या बरोबर जात होती तू? कुठलेच नाही काका. कुठल्या बरोबर? थांबा 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 थांबा. नाही नाही काका. मला नाही लग्न करायचंय हा, याच्याशी. काका आम्ही इथे बस स्टॉपवर अभ्यास करत बसलो होतो तेवढं ते आले आणि मला म्हणाले काय रे लग्न करणार काय? मी म्हटलं शक्य नाही. तर मी सगळं करतो असं मला बोलले आणि वरती घेऊन आले. हे जबरदस्ती आम्हाला इथे घेऊन आले. मला म्हणाले मी तुझ्या बापाला धमकीचा फोन करतो, लग्न लावून देतो. हा. हो काका. आता खरं सांग. अरे बसारे तूच बोललीस ना की तुमच्या आवाजाची रेंज अख्ख्या महाराष्ट्रात जोरात आहे. आता टॉवर का काढून घेतेस? मी नाही काका. जोरात आहे तुझी. अरे बसारून तुम्ही तरी बोला ना, खोटं बोलताय म्हणून. ही पोरं कशाला खोटं बोलती? नाही, अरे नाही, तू लहान पोरांसारखा पोर खेळ केली त्यांना फोन लावून काय- धमकी काय- द्या. नाही, अरुणदा आवाज वाढवू नका. पोलीस येते आवाज कमी. हे बघा अरुणदा, लग्न म्हणजे काय बावला बावलीचा खेळ आहे का हो? साहेब हा माणूस काय करतो माहिती का? लोकांना असे खोटे फोन करून धमक्या देतो, मग ते घाबरतात आणि मग त्यात याला आसुरी आनंद मिळतो. या माणसाला डेंजर माणूस बोलू नका काका, हे असं ओरडतात अंगावर. घाबरते ना ती. ए, बेटा अरे घाबरू नको. चल बेटा तुला आता पोलीस स्टेशनला नेतो, टायरात टाकतो आणि तुझी डिक्कीच फोडतो. ए पोरी ए बरे चला पोरांनो घरी जा. अच्छा, अच्छा. असं इकडे तिकडे नाही फिरत. नाही नाही मी घरी हा, याच्या नादी लागू नका. चांगला खर्च. अरे असू दे सुखी राह जा. मी लांबून चल चल तू चल चल तू नीट राहायचं. चल. चल. एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स. वा सई. किलर परफॉर्मन्स होता. चेतू पाठांतर आहा हा 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 म्हणजे त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक. मला श्यामदादा प्लॅटॉनिक तुम्हाला आणि श्रमेश आणि हेमंत दादा तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्यात कारण तुम्ही अरुण दादांना खुलवता. म्हणजे तुम्ही त्यांना सनशाईन द्यायचं काम करता आणि हे काम सगळ्यात अवघड आणि निस्वार्थी असतं. त्यासाठी तुम्हाला सलाम. अरुणदा मला असं वाटतं हास्य जत्रेच्या मंचाचे तुम्ही मेक बिलीफचे बदाम आहात आणि आज तर परफॉर्मन्समध्ये वेगळाच ठेहरा होता. फार मजा आली. खूप भारी मस्त. थँक्यू गाईज. मंडळी एक आजीबाई आली आहे एका ज्योतिषाकडे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी. बघूया तिथे काय घडतंय.
ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. इथं सोफ्यावर बसलेल्यांनी तुम्हाला परफॉर्मर ऑफ द डे कधी मिळणार ते सांगणार, आणि इकडं उजवीकडं श्याम बांगर चिंबोरे पकडून कधी येणार ते सांगणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, आयुष्यातलं सगळं सांगणार. प्रसादोक पुढच्या शेड्यूलला येणार का नाही ते नाही सांगणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. ज्योतिष माई ये माई, माई ये, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार माई. बया कसं आहे तू? बरं आहे का बाबा? बरं आहे माई. हा, कसं चाललंय? बरं चाललंय का तुझं? पोरं बाळ कशी आहे? बरी सगळं आहेत छान का? चाललेलं आहे माई. बस माई, बस माई, बसू का मग? बस. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, कालसर्प, प्रेमविवाह, मंचहा प्रेमविवाह, जे काही असेल ते सांग माई. सगळ्याच निराकरण करणार. हातावर फक्त 51 रुपये ठेव माई. शगुनाचे आहेत माई, स्वतःचे मागत नाही माई. तुझ्या सगळ्या समस्यांचं निराकरण करणार. सटवाईनं तुझ्या नशिबात काय लिहिलं ते सुद्धा सांगणार माई. बया आता काही दिवसांनी मीच जाईन सटवा इकडं. मी काय करू जाणून घेऊन? माई भोळी आहेस माई. चेहऱ्यावर दिसतंय माई तू फार भोळी आहेस माई. दिसते. पण चेहऱ्यानं भाग्यलक्ष्मी असं कर्मानं गृहलक्ष्मी असं माई. खरं आहे का खोटं आहे माई? खरंय खरंय. सगळ्यांसाठी खूप केलंस पण अपेक्षित मान नाही मिळाला. खरं आहे का खोटं आहे माई? हो 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 सगळ्यांसाठी इतकं केलंस पण कुणाला त्याची जाण नाही. खरं आहे का खोटं आहे माई? खरंय खरंय. माई माई शांत हो माई. काय नाही रे बाया, बरं वाटत. तुझ्यासारखी माणसं भेटली ना का वाटत बाया, मन मोकळं करावं, मन हलकं करावं वाटत. कसं आहे, लहानांचा पण माणसांनी सल्ला घ्यायला पाहिजे. त्याचसाठी बसलेलो आहे माई. काही काळजी करू नको. सगळं खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. माझ्या तोंडून नाही बोलत, वरचा विधाता जो आहे माझ्या गुरुची वाक्य बोलतोय माई. स्वतःचं काही सांगत नाही. त्यानं तुझं आयुष्य पाहिलेलं आहे माई. ते सगळं तुला उलगडून दाखवणार माई. खरं आहे का खोटं आहे माई? खरंय खरंय. सांग माई, तुझ्या समस्या सांग माई. हात बघतो का माझा? आता एक समस्या असेल तर सांगेन ना बाबा. कितीही समस्या असू दे माई. एक असतील 101 असतील, एक एक करून सांग माई. सगळ्या सोडवणार माई. लय त्रास होतो रे, काय सांगू बाबा. 36 गुण जुळवले, सून आणली घरात करून. लय त्रास करते माझा, लय त्रास देते. काय माई? लय त्रास देते रे, जाच करी ती बाया. बोलू देत नाही मला, शब्द पडू देत नाही बाया. पार घशाखालचा घास उतरत नाही माया. काय सांगू तुला. वाटत का बाया मरावं, लटून घ्यावं, कुठंतरी जावं, जीव द्यावं वाटतो. अशी सून आणली माया, थोबाडात मारून घ्यायला आता. माई असलं अभद्र काही बोलू नकोस माई. आता देवानं तुला इथं पाठवलेलं आहे. सगळ्या समस्यांचं निराकरण करणार माई. तुझा चेहरा सांगतो माई. त्रासलेली आहेस, ग्रासलेली आहेस. तुझा चेहरा सांगतो माई. काय सांगू. तुझ्या सुनन तुला त्रास दिलेला माई. चेहरा सांगतो माई. लय त्रास, सगळा त्रास तुझ्या सुनेचा. तुझा चेहरा सांगतो माई. लय त्रास. तुझी सून कटकारस्थानी आहे. तुझा चेहरा सांगतो माई. काय तुझ्या कुंडलीत सगळ्या ग्रहांचं कटकारस्थान तुझ्या सुनानं केलेलं आहे. तुझा चेहरा सांगतो माई. काय तुझी सून तुझ्या कुंडलीत शत्रू म्हणून बसलेली आहे. खरं आहे का खोटं आहे माई? खोट आहे. एवढी पण काय वाईट नाही माहिती सून. एवढं बोलला होतो का? शत्रू बित्रू बोलून मोकळा झाला तू? हा, एवढं कोणी टोकाचं बोलत असतंय का? हाय कटकटी आहे पण माया आहे तिला. हाय तशी बरी आहे म्हणा. बाया पार मला म्हणून ते खायला देती, सकाळी उठती, चहा बनवती, पोहे देती. बाया धिरडं काय काढीन, काय काय करीन. मागं फक्त एकदा मी तिला म्हणलं, बाया मालय पोटऱ्या दुखत्यात. ह्या पोटऱ्या घासल्या माया माहितीये का, रातभर जागून काशीची वाटी घेतली. वाताचा तारस आहे ना मला, मग ती काशीची वाटी घेतली, रातभर चोलत बसली. लय भारी आहे तशी. अशी आहे कटकटी नाही, पण चांगली लय गोष्ट माया आहे. आहे चांगली तिला. गोष्ट आहे माई. चांगली गोष्ट चांगली आहे. माई सून. पण आता थोड्या वेळापूर्वी तू म्हणाली होतीस की तुला तुझ्या सुनेचा जाच आहे माई. सुनेनं तुला त्रास दिलाय माई. लय त्रास देती. वाटत जीव द्या, वाटत कुठंतरी लटकून घ्यावं, झाडाला मारावं, जगूच नाही पार वाटत. एवढा त्रास आहे सुनाचा. नाही पण त्याच्यानंतर माई तू असं म्हणालीस माई की तुझी सून चांगली आहे माई. चांगली आहे. माया आहे तिला, माया आहे बाया. मा बहिणी बाया जळीत्यात मायावर, म्हणतात बाया काय सून शोधून काढली, नशीब काढलं म्हणतात. सुनंदे नशीब काढलं. माई सून काय तिच्या हातचं खाशीन बाया, काय शेंगुळ्या बनवती. मग नाही पण अशा पाठवण्या लाटीत, अशा शेंगुळ्या करीती, अशा मासोड्या थापिती माई सून. मग आलास तो बोट चाटत बसीन, ताट चाटून घेशील. एवढी भारी आहे माई सून. मग नाही माई पण मध्ये तू म्हणालीस तुझी सून म्हणजे कटकटी आहे. आहे कटकट. मग तुला कटकट हवी आहे का नको आहे माई? कोणाला कटकट पाहिजे? म्हणजे तुला कटकट तुला कटकट पाहिजे का? मला कटकट मग नको. पर कटकटीनं त्रास होतो रे. डोकं पंजाळून निघत. कधी कधी वाटत नको कटकट, वाटत जीव द्यावा, कुठल्या तरी झाडाला लटकून जाऊन मरून जावं वाटत. माई काळजी करू नकोस माई. आता मी इथं आलेलो आहे माई. शांत हो माई. या सगळ्या कटकटी, या सगळ्या समस्या यांचं निराकरण मी करणार माई. तुझा हात दाखव माई. कटकट तर पाहिजे ना, पण कटकट तर पाहिजे. कसं आहे, कटकटी आहेत, भांडणं येतं, प्रेम आहे. ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर आपण कटकट घालितो. बाहेरचा माणूस कशाला बॉम्बला ऐकून घेईन आपलं. हा? नाही आता तुला म्हणून सांगते,
नाही माई इथं कोणी नाही, आपण दोघंच आहोत माई. आमच्या गावचा पोलीस पाटील होता. लई घरात कटकटी मोकार कटकटी, बायको नुसती कटकट घालायची. त्यानं ठरवलं नोकरी संपली ही गावाला जाईन, चांगलं शेतात घर बांधीन, मस्त शेती करीन. 10 दिवसात नोकरी संपल्यावर झाला ना पागल, पार याडा झाला, भंजाळला. हा पण तुला खरं सांगू का, कटकटी आहेत ना ठेच्यासारखे आहेत, ठसका लागतो पण आयुष्याची भाकरी काही वाढ लागती. हा लागती का नाही? मग कटकट पाहिजे, नको पाहिजे कटकट. कटकटींमुळे पाटील गेला, पण कटकटी चांगल्या आहेत. माई तुला कटकट हवी का नको माई? बाया कोणाला पाहिजे कटकट? नको आहे की नाही माई? मग नको काळजी मला. करू नकोस माई, तुझ्या सगळ्या समस्यांचं ते काही मूळ आहे ते मी शोधून काढणार माई. बाया, काय तुला मूळ सांगायचं का? हो. हे बघ, ऐक बाबा, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये म्हणतात, पण तू भला माणूस दिसतो म्हणून तुला सांगते. बोल माई, मुद्द्यावर ये माई, सांग माई, तुझ्या समस्या सांग माई, मी सगळं निराकरण करणार माई. आता बोल माई. काय सांगू, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ते खरंय, पण खरंय माझ्या बाई. दिरानं कोर्टाची पायरी चढली, माझ्यावर जमिनीवर केस टाकली. जमिनीची केस टाकली बाबा. मी त्याला म्हणलं काय करीतो तू, बाप जाद्याची जमीन आहे आपली, काय ना केस बीस टाकीतो, एकत्र बसून खाऊ. पण नाही, मेल्या म्हातारीचं कोण ऐकत? म्हातारी काय तोंडाच्या वाफा घालवायला बसली तर नुसती, कोण ऐकत? मरुदे, मला सांग, माझा हात बघून सांग, केसचा निकाल कोणाच्या बाजूला लागणार आहे? मला काय माहिती आहे मी जिंकणार आहे, मला फक्त सांग. अगदी बरोबर बोललेली आहेस माई. तुला माहिती आहे तू जिंकणार आहेस, पण तू काळजी करू नकोस. तू जिंकत नसशील तरी सुद्धा आपण तुला जिंकवू माई. तू अगदी योग्य माणसाकडे आलेली आहेस. हे कोर्ट कचेरी ह्या सगळ्यात माझा हातखंड आहे माई. तुझ्या दिरानं तुझ्यावर केस टाकलेली आहे, बरोबर केस माई? टाकलेली आहे. काळजी करू नकोस. आपण असा जालीम उपाय करूया की तुझ्या दिराला या केसमधनं बाजूला करूया माई. दाखव तुझा हात, दाखव माई. त्याला पण जागा पाहिजे ना रे. नाही, जागा लागन त्याला, बिचारा लय तसा गरीब आहे रे. हा, माझं काय नाही, माझं बरं आहे, मला दावणीला गुरं आहेत, मला मॉप शेती आहे, बापजाद्याची जमीन आहे, महापोरग चांगलं कमवतंय. त्याचं तसं नाही ना, मोठं पारग पार दिवा नाही, पण प्यातय लय प्यातय. मग धाकट्याचा आधार आहे बापाला, ते सांभाळीन. पण काय आता या जमिनीवर केस झाली, मला सांग. माई कोणी नाही आहे माई, दोघंच आहोत माई. आज दोघांचाच किट आहे, तो पण आतनं येतोय माई. कसं आहे, आता ती जमीन त्याच्यावर बसली केस ना, ती जमीन कसता येत ना, त्याच्यात पीक घेता येत. आता तू मला सांग बाबा, दूध देत नाही ती गाय आणि दाना देत नाही ती धरणी माय, काय उपयोगाची आहे शेतकऱ्याला? मग माई मला शांतपणे एक गोष्ट सांग, तुला जमीन हवी का नको माई? हवी नाही बाय, आता हवी नको. मग या जमिनीतनं तुझ्या दिराला बाजूला काढायचं का नाही माई? नाही रे, असं कसं बोलतो तू? हा, नाती गमवू आणि जमीन मिळवू, काय करू मी त्या जमिनीचं, सांग बरं. माई हा? ए माई, एक गोष्ट सांगू का माई तुला? सांग ना बाबा, तुझं ढोलकी ऐकायला- कधी बघितलीस का? ढोलकी माई, तू ढोलकी बघितलीस का कधी आयुष्यात? बघितले भजनात तिथं ढोलकी वाजू. एकदा कधीतरी स्वतःला आरशात पण बघ माई. तुझ्यात आणि ढोलकीत काही फरक नाही माई, दोन्हीकडनं वाजतेस माई. असं करू नकोस माई. तू पण बोल लाव रे, मला बाकीचे बोलत आहेत तसे तू पण बोल. माई रडू नकोस माई. माई रडू नकोस माई, मी तुला आता इथं तुझ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी बसवलेलं आहे माई. लक्षात घे माई, मी तुला सांगणार माई काय करायचं काय नाही करायचं ते माई. सांग बाबा सांग. हे बघ, आपण जमिनी जुमला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया, पण लक्षात घे, जमीन जुमला, पैसा अडका ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात माई. महत्वाचे प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची गरज पडते माई, लक्षात घे माई. खरंय खरंय. एक काम करू, आपण जमीन नंतर बघू. मला सांग, तुझ्या आयुष्यात पैसा किती आहे? बया तुझा चेहरा सांगतो माई. तू लोकांची उनी धुनी काढलीस, भांडी धुनी केलीस, काढलीस की केलीस की नाही? केली केली तू लोकांची भांडी धुनी केलीस, पण तुझा चेहरा सांगतोय की तुझ्या आयुष्यात कधी पैसा आला नाही माई. लोकांसाठी मर मेहनत केलीस, हात बघितला मगाशी माई मी तुझा, सगळ्या रेषा पुसल्यात, एवढी भांडी धुनी केलीस, पण तुझ्या आयुष्यात पैसा आला नाही माई. खरंय का खोटं आहे माई? खरंय खरंय. बाकी सगळं बाजूला ठेव. तुझी सून, जमीन जुमला सगळं बाजूला ठेव, पण आयुष्यभर तुझ्या आयुष्यात पैसा का नाही आला ते बघूया माई. तुझा हात दाखव माई. बया आयुष्यभर मरमर केली, पैसा नाही आला, पण आता जाताना तरी काय पैसा आहे ते बघ बाबा. दाखव, हात दाखव माई. तुला पैसा हवा हे मला कळलेलं आहे माई. क्या पैसा पैसा करता है तू, पैसे पे काय को मरता है. पैसा पैसा माई हे गाणं आहे माई. बा हा पैसा बा हा पैसा. माई हे गाणं आहे माई. माई हे गाणं आहे माई. आयुष्याचं गाणं झालंय माझ्या. काय करतो त्या पैशाचं, चाटतो का तो पैसा? हा, पैशाने नाती तुटत या. आपल्या मान्यावर आहे. पैसा असला का लय सुख येतं का तुला? काय वाटत? सुख आपल्या मान्यावर असतं बाबा. आता तुला म्हणून सांगते. माई आज कुणी नाहीये माई.
आपण दोघंच आहोत, पंच पण कमी आहेत माई. घे माई. तुला म्हणून सांगते, गावचा सरपंच आहे बरं का, गावचा मोठा. काय करशील? पाण्यासारखा. माई मोठ्यानं बोल माई, डबिंग लागेल असं काही करू नकोस माई. अरे बाबा, गावचा सरपंच आहे, मॉप पैसा आहे त्याच्याकडं, नुसता पाण्यासारखा पैसा वाहतोय. पण करशील काय त्या पैशाचं? मी काय करणार? हे बघ, काय माई? पाठीला पाठ लावून त्या थोबड बघत नाही एकमेकांची. हा, काय कामाचा आहे तो पैसा? मला सांग बरं. आपण पैसा पैसा, मी काय म्हणते, 2 वेळचं खायला भाकरी मिळती, कांदा मिळतो, गप गुमान आपण जगाव. गरजेपुरता पैसा असेल बस झाला. काय आला पाहिजे पैसा पैसा करता. माई गाणं आहे माई. माई तुला पैसा नकोय माई? मला इतकं सांग माई, तुला पैसा हवाय का नकोय माई? कोणाला नकोय पैसा? म्हणजे तुला पैसा तर लागतोच ना बाबा. पण काय आहे, जाताना माणूस काय शेवटी घेऊन जातो? 1 रुपया घेऊन जातो का नाही कपाळावर? जाताना पण माणूस पैसा पैसा करतच जातोय. माई म्हणजे तुला पैसा नकोय माई? असं कसं नको? पैसा तर लागतो ना, जगायला पैसा नको. गरीब मागतो पैसा, गरीब म्हणतो देवाकडे प्रार्थना करतो, बाया मला पैसा दे. भिकारी म्हणतो पैसे दे दो, बाया ए, ए. भिकारी म्हणतो. माई भिकारी असं म्हणत नाही माई. हे तुझं तुझं तू म्हणतेस माई. काय माझं मी म्हणते अरे माई बाया. लक्षात घे माई, तू दोन्ही बाजूने बोलतेस माई. आता तुझी अवस्था तुला कळत नाही, पण मी सांगतो, तू गोडा पण आहेस, तू मसाला पण आहेस माई. बरोबर बोलला. माझं आयुष्य असंच झालंय, गोडा मसाल्यासारखं झालंय. नाही माई, तुझ्या आयुष्याचं नाही, प्रमोशनचं बोलत होतो माई. माई एक गोष्ट लक्षात घे माई, मला आता ह्या पैशाबद्दल, तुझ्या जमिनीबद्दल, तुझ्या सुनेबद्दल काही बोलायचं नाही माई. लक्षात घे, आपलं आयुष्य आपल्याला देवान दिलेलं असतं, त्याच्यात आपण काहीतरी करायचं असतं माई. तुझ्या वाटणीचं आयुष्य तू जगलेली आहेस माई, पण उर्वरित आयुष्य तू काय करणार आहेस हे तुला सुद्धा माहित नाही माई. खरंय का खोटं आहे माई? खरंय खरंय. माई तुझा हात दाखव माई, तुझी आयुर्सीमा बघून सांगतो तू किती काळ जगणार माई. बरोबर सांग. दाखव तुझा हात दाखव माई. आयुष्य तर पाहिजे ना, आयुष्य माई. तर पाहिजे. पण काय एक पल का जीना फिरतोय जा, खाली हात आहे ते हम खाली माई. हात जाएंगे. माई फक्त गाणी होत आहेत माई, स्किट बाजूला राहत आहे माई. गाणंच झालंय आयुष्याचं माझ्या. आपण म्हणतो जगायचं जगायचं, पण काय नसतं हल्ली. जगणं काय नाही, अशी धडधकट माणसं अशीच्या अशी डोळ्यासमोरनं निघून जातात आपल्या आयुष्यातनं, तरी आपल्याला कळत नाही. मग आता मला सांग, आमची ओय, कुठे चालला बाबा? अख्ख्या आवारात कोणी नाही माई, अख्ख्या आवारात कोणी नाही. उडव तू पण माया म्हातारीची खिल्ली उडव. खिल्ली नाही उडवत आहे माई. मन मोकळं करावं असं वाटत आहे म्हणून सांगते रे तुला. बोल माई. बाई बाई आमची बया म्हातारी पारा अंथरुणाला खिळून आहे अजून. सगळेजण म्हणतात आता मरल का मग मरल. तिच्या माग तिचा पोरग गेलं, तिची सून गेली, नातू गेला, म्हातारी ही अशी ताहाटच्या ताहाट अजून अंथरुणात. मग मला वाटत बाया, मी गेल्या दिवाळीला म्हणत होते पुढच्या दिवाळीपर्यंत जगीन का मरीन. कायचं काय, काल चिवडा केलाय, लाडू वळलेत काल म्या. आहे आता दिवाळीत खायला. काय आयुष्य तरी, आयुष्य आयुष्य तरी काय असं आयुष्य आहे सांग बरं. माई मला कळत नाही, तुला जगायचंय का मरायचंय माई? जगायचंय ना. म्हणजे तुला जगायचंय माई. म्हणजे आता हे बघ, सटवाईनं माझ्या नशिबात काय लिहिलंय ते कर्म करून तर मला जगायला लागन का नाही? बरोबर की नाही? तेवढ्यासाठी तर मला जगायला लागन का नाही? पण मग आता असं काय म्हणालीस, मी कधीही जाईन असं का? माई दोन्ही बाजूने नको बोलू माई. बघून तरी काय उपयोग आहे? ए माई. काय उपयोग नाही. लय केलं रे सगळ्यांसाठी, काय आयुष्यच मी आहे. पण लय केलं का माई आता एवढ्या वेळात? एक काम कर माई, माझा बराच वेळ गेलेला माई. माझ्या हातावर माझे 51 रुपये टेकव आणि तू जा माई. काय बोलला? माझ्या हातावर माझे 51 रुपये टेकव. अरे क्या पैसा पैसा. माई गाणं नको गाऊ माई. हे एक काम कर माई, हे माझ्याकडे ते 100 घे आणि तू जा माई. अयो भविष्य खरं ठरत. बया माझा नातू मला सकाळी म्हणला, आज्जे तुला आज धन लाभ आहे. बया धन लाभ झाला मला. बया पण धन लाभ झाला असता काय, झाला नसता काय, 100 रुपयात काय मिळत? माई सगळंच कसं बोलते माई. धर माई, काय मिळालं? धर माई, तू कर सगळं माई. मी नाही करत माई. 1 लाख देऊ द्या सगळ्यांनी. अरे मी मनातलं बोलते बाबा. वा वा वा, अतिशय सुरेख. सिद्धू काय म्हणशील? एक सांगतो बाबा, तुमच्या दोघांचं भविष्य उज्ज्वल आहे, टेन्शन घेऊ नका. त्या तुम्हाला हात दाखवायची गरज नाही, फक्त टाळ्या वाजवायची गरज आहे. क्या बात आहे, सुपर. सई. मधाळ परफॉर्मन्स होता.
तुम्हा दोघांना एकत्र बघणं म्हणजे जुगलबंदी आहे आमच्यासाठी प्रेक्षक म्हणून. आणि एक आवर्जून सांगावं असं वाटतं की या आजी एकदम बिनबुडाच्या गड्डूसारख्या होत्या आणि त्या मला फारच आम्हाला सगळ्यांनाच फारच भावल्या. मज्जा आली. येस येस. मंडळी, बंदुकीच्या शूटिंगला सामोरं जाणं आणि कॅमेऱ्याच्या शूटिंगला सामोरं जाणं या दोन खूप भिन्न गोष्टी आहेत. यावरच आधारित प्रहसनात बघूया काय धमाल घडते ते. आयला लगा पम्या, मला लगा विश्वासच बसला झालाय. आपण एवढी मोठी हिरोईन उचलून आणली लगा. आणि अरे साधी सुधी हिरोईन नाही, साऊथ इंडियन स्टार भाग्यलक्ष्मी कुटुंबवर. फक्त आता मराठीत सेटल झाली आहे. त्याच्यात काय आहे तेव्हा? हा. आमचा अरुण कदम साऊथ मधले मोठे स्टार पण आता इथं सेटल झालेत. याऱ्या त्याचे डायलॉग तिथे कळत नाही म्हणून इथे पाठवलं. बेन्या हिथं तरी कुठं कळतील तो? हा, एनर्जीवर चाललंय सगळं. एवढं आहे सगळं. एवढा बोलू नको, बाप माणूस आहे तो, माहितीये काय. फक्त आता छाती त्रास देते त्याला. पण त्याची बेवऱ्याची ऍक्टिंग अमिताभ बच्चनला पण आवडली आहे. मग त्याने स्तुती केली होती त्याची. काय बोलतो? मग या पम्या, अरे आता सावरू नकोस हं, लोकांना कळलंय तुम्हाला काय. चल आता वांटाची पल्ली कर, चल. तू पण ना बप्पल सगळं अरे, ओपन चल करतो. ना बाबा, सरक ना दादा. कसा आणलाय बा बप्पल आपण. मॅडम आपल्याला म्हणजे लय आवडता तुम्ही. एक सेल्फी घेतो. वाईच हसा घे. हाताला काय सांगतो, तोंडाला पट्टी बांधली आहे ना. चल मी असतो घे. गेंडा दिसतो गेंडा. मारेल ना असा. अरे जा आहे ना या चिकट पट्टीचा काढ की त्याला काय होतंय ना. अयो वाचवा मला जडवा अयो. अयो दादा मी हात जडते मला वाचवा. मला जडा दादा दादा. मॅडम मॅडम हे बघा दादा. असं नाही करा. असं नाही मग तुम्ही पाहिजे तर त्याला दादा म्हणा. ह्याला गादा म्हणा. मला दादा नका की म्हणून. आव 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 चालतंय आव चालतंय. आता लय लाडामध्ये येऊ नका. चल बस ये, शायनिंग ना मारायची हं? आप्पा माहितीये का तुला? आपाच माहित नसते पण सगळे मला टप्पा बोलते. मला वाचवा मला जड. तुम्ही घाबरू नका, आता आप्पा येईल मग सगळं कळेल तुम्हाला. या आप्पा आला रे. या पोरा काय झालं? पप्पा नाही हो. ए, पप्पा बोलते रे. ओ मॅडम, ओ मॅडम, तुम्ही हा जो पिंपा हलवताय ना तो पप्पा नाही आहे, तो आप्पा आहे. सॉरी सॉरी आप्पा मी पाया पडते. मला आई जड चप्पत. मला जड. भाग्यलक्ष्मी मॅडम इथं बसा. अयो नो. अरे इथं बसा आता. अरे, आप्पा. इथं बसा. अरे पोरांनो, आईला उचलून आणलं हिला. म्हणजे काय अप्पा अशी फुलागत उचलून आणली या. एक नंबर हा पप्पल, एक नंबर. मारू नका रे. मी हात जडत. नाही, मॅडम. मी पाया पडते. मॅडम तुम्ही महाराष्ट्राचं क्रश पाया पडत. साऊथ इंडियाचं क्रश पाया पडत. आपण मॅडम हात नाही. सर. मॅडम याने कसला स्टेप केला, हात का जोडू. नाही मॅडम, तुम्हाला सांगतो तुमचा ना मी लय मोठा फॅन आहे. मला जड. नाही ते करूया हो. ऐका तर, आम्ही सगळे सिनेमे पाहिलेत तुमचे. तुमचा जो पहिला होता ना सिनेमा, तिथून फॅन झालोय आपण. तो पहिला माहित आहे काय? चादर एक प्रेम कथा. काय ऍक्टिंग केली होती, एक नंबर. बघितला होता ना? मला जड ना आप्पा. या बघा. मला त्रास देऊ नका. नाही मॅडम, हे बघा आम्ही सांगतो तेवढा करायचा. तुम्ही बोलाला ते करी ना पप्पा. सॉरी आप्पा तुम्ही बोला. भांडी घासी ना, कपडे धुई ना, लादी पण पुजून, पंग पण पुजून बोलाल ते काम करी ना मी. हे कुठली हिरोईन आणली आहे? लादी पोचन पंखा धुवेन हे कुठली हिरोईन आहे? असली हिरोईन असते काय? अरे लादी हिरोईन पोचन. असली तरी काय झाला, काय काम चुकली आहेत काय? आता सई तामणकर बघ,
हे आप्पा तिचं नाव नको घेऊ रे तोल जातो. हे पाण्याला लपडी होती ना चिकट एकट्या पोरीने घर शिफ्ट केलंय माहिती येस एकट्या पोरीने येस नंतर घर शिफ्ट केल्यानंतर अंग दुखत होतं तरी फोटो टाकले. माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, माझी कंबर दुखते, माझी मान दुखते. अरे आपण तू येरा आहे का त्या तिचं पोजिंग असतं बरोबर की नाही. ज्या काय असेल पण बाबा हिरोईन असली तरी करते ती घरची कामं पण करते माहित आहे. स्वयंपाक काय करते मी युट्यूब वर तिचा एक व्हिडिओ पाहिला होता. काय काय बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी केली होती माहित आहे. एक नंबर. ते आता काहीच नाही दुसरी पण भाजी केली होती एक नंबर बनवली होती ती पण पिवळ्या बटाट्याची भाजी. या दोन तर सोडून होते तिसरी तिने जी पिवळ्या बटाट्याची भाजी अरे बाप लय भारी बनवली. पिवल्या बटाट्याच्या भाजीचा काय कौतुक सांगतोय. त्याच्यामध्ये जिरा आणि तिखट असा शिंपडला तर झालं पिवल्या बटाट्याची भाजी. नाही तर बटाटा असा हातामध्ये घेतला आणि त्याला बोलला भाजी तो स्वतः पिवल्या बटाट्याची भाजी एवढा कौतुक सांगतो तो काय जागा वेगळी भाजी करते. अरे बाप्पल हे तू तुझं सांगतोय तू बटाटा हातात घेतला आणि असा केला तरी भाजी होते. हिला काय बोलू नको आणि हिला आपण काय पिवल्या बटाट्याची भाजी करायला आणली आहे काय हे नाही ना. मॅडम काय झालंय आमची ना 4 पोरं आहेत ती पोलिसांनी पकडले. अय्यो. आता तेव्हा जे तिकडून पोरं आमची पाठवतील तेव्हा आम्ही तुम्हाला इथून पाठवणार. एवढाच हे पाम्या काय करायचं ते सांग पट. काय काय ना आपण धमकीचा व्हिडिओ करायचा आहे. म्हणजे आपण हिला धमकी द्यायची आहे ते गव्हर्नमेंटला पाठवायचं आहे. पण तो व्हिडिओ कोण म्हणजे बोलणार कोण आहे. तू हे नाही हे नाही मी नाही या, हे नाही रे मग हे आप्पा हे असं काय करतो आमचा hero आहे रे तू अरे आपण नाही केला यार असं अरे आपल्याला आप्पा तू आमचा हिरो आहे Hero ना, आहे, तू करणार नाही यार आप्पा. तू अरे सगळं तयार आहे कॅमेरा बिमेरा आणलेला टाकलाय आहे. एकदम. तुला फक्त बोलायचं आहे आणि तू जे बोलणार आहे ना ते बाप्पाने लिहिलेलं आहे. मेकअप लावणार हे आप्पा चटप कर चटप कर. चटप कर. पण हे काय सगळं मी लिहिलंय ते? नक्कीच करू काय चटप अरे करणार. यार. काय लिहिलंय ते एकदा सांगा ना मला. एकदा चटप तर करून घ्या. त्याच्या बाजू दे ये. माझा चटपच आहे तुला काय करायचं आहे. काय लिहिलंय ते वाचा एकदा. हे आप्पा लिप बाम लावतो काय. लावतो ना त्याला काय मी सांगू हा. आप्पाचा नाही करायचा नाद जो नादेल तो होईल बरबाद. थांब हे आप्पा हे बघ ही लाईन झाली की असा डेंजर वाला असायचा मग पुढची हा. लाईन. एवढाच कठीण आहे यार. नाही ना पुढचा तर अरे नाही केला आपण. ऐकून होणार भाग्यलक्ष्मी कुटुंबवार आमच्या ताब्यामध्ये आहे. ही जितकी पाहिजे असेल तरंग्या बापू डोकऱ्या अधोक्षक MPSC पाहिजे ताबडतोब. हे लय आहे रे हे. अजय वैल आप्पा होणार घे. आप्पा वैल ना. तू कॅमेरा घ्या कॅमेरा घ्या कॅमेरा घ्या, कॅमेरा कॅमेरा घ्या तो. कॅमेरा घ्या चटप कॅमेरा काही करतो घ्या ना. टेन्शन नाही कॅमेरा घ्या. आत्ताच सगळा घामाघूम झालो. याला काय तुला लय घाम येतो चल बाय. बस बस चल हे तू घे आप्पा घे चाल. मॅडम एवढासा फक्त एक पटकन मारून टाकूया. चालेल इथे या इथे कुठे बस? दाखव रे इथे या इथे या हे आप्पाचा नाही करायचा नाद जो नडल होईल बरबाद या. हा, इकडे दे, इकडे दे. पटापट या चल या हा. चल होईल चालू हा. घ्या. आप्पाचा नाही करायचा नाद. आप्पाचा नाही करायचा नाद. जो नादेल तो होईल बरबाद. आप्पा जो नादेल तो होईल एकदम बरबाद. थांब 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 मला जो नादेल जो नडियेल तो होईल बरबाद. ए, शेवटचं काय नादेल तो होईल एकदम बरबाद. हा ए, आप्पाचा बादा बादा. अरे मला आता नाही रे यार. ते कसं आहे आप्पाचा नाही करायचा नाद जो नडेल तो होईल बरबाद. अरे पण ते याला बघितलं की घाबरायला होत अरे तू मोठा आप्पा आहे यार तू या व्हिडिओला काय घाबरतोय यार. अय्यो ऐक ना विथ युअर परमिशन मी सांगू काय मॅडम मी तुम्ही मी बोलू काय मॅडम तुम्ही करताय तेच लय आहे व तसा नाही आहे. मला कशाला आलाय ना त्रास आम्ही ऍक्ट्रेस मी दाखवू काय ये बस बस हिरोईन म्हणून बस आता तर आप्पा आहे. गप्पा हिरोईन म्हणून गाबर गाबर
रेकॉर्डिंग आहे वा. ही पहिलं पहिलं आहे, वळण. आहे, आहे. हा, चालू आप्पाच करायचं नाही नाद. आ, जो नडला तो होईल बरबाद. ही तुमची लागल लागल अभिनेत्री भाग्यलक्ष्मी ला- कुटुंबार. येप. तुम्हाला जर जित्ती हवी असेल तर आमचे 4 साथीदार बाबू, रंग्या, डोकऱ्या आणि अधोक्षज MPSC आहे. आत्ताच्या आत्ता सोडायचं, समजलं काय? लागल लागल यो, हिला डाला ना. आयो, बरं, या. आई, हिने असा टेरर दिला मला 102 तापत आला रे एक नंबर बाडा, 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 ये, बाडा, आई, बाडा, ये थांबा, ये, ये थांबा. आई हा बघ असा करायचा ना, मला कळला एकदा. कळलाय ना बाडा, बाडा नको. नाही. बाडा, बाडा, ढेका आवरून टाका. ये, ये. माझ्याकडे वेळ नसता. माझं सेकंड करूया आई बिंदास कर, हा काय? एकदा दाखव एकदा दाखव आपाचं नाही करायचं हा कम ऑन ऍक्शन. करा बरं का आता हात दुखतोय नाही तर मग हा अय्यो. चालू आपाचा नाही करायचा आपाचा नाही करायचा नाही डायलॉग आपाचा नाही करायचा नाही आपण नूडल बर्बाद काय अरे आता नाही अय्यो बस बस इकडे. मला पाठ गोवा नाही दिले, बस. पाठ नाही होत आहे तुम्हाला नाही जमणार. तुम्हाला नाही जमणार. मोबाईल दे, हा? मोबाईल दे, मी करे दे. काय मी ये. इकडे इकडे उभे रे, सगळे इकडे उभे रे. रापा या हिला आणि माझं बोलून झालं की हसायचं असं बघता. हा हसायला तर येईल ना. हा हा मी तुमची सगळ्यांची आवडते भाग्यलक्ष्मी कुटुंबार. सगळ्या महाराष्ट्राचा क्रॅश. या गुंडांनी मला बघडला असू द्या, मला वाजवा. यांचे 4 साथीदार तुमच्याकडे असू द्या. बंड्या, रंग्या, डोगऱ्या आणि अध्यक्षाचे MPSC. त्यांना सोड नाही तर मला जित्त नाही सोडणार. हे लोक मला मारून टाकतील. असं असं अय्यो, वाचवा. उद्या पाठवायचा व्हिडिओ पोलिसांना, समजलं? आणि रिटेक बिटेक हवा असेल तर कॉल मी आहे. आणि उद्याचे पण पैसे लागणार, समजलं? पर डे घेणार. ही लढाला ना. गेली ती आता आप्पा रे आप्पा नाही बरोबर आहे यार, आपल्याला एकदम गिलेटवाला आला पाहिजे यार. अरे पण तिला- एवढी उचलून आणली आणि आपण तिची काय तयारी पण नव्हती केली, कसा करायचा काय करायचा. ती गेली आता कोणाचा या व्हिडिओ. आप्पा. सेदा जाधवला उचलूया काय नको का तो इकडे आला तर तो गुंड की आपण गुंड त्याच काय वाह वाह वाह, तुम लोगों ने हिला डाला ना. एकदम सुंदर परफॉर्मन्स. आहा सिद्धू भाई एकदम फुलटू फटाक झाला ना भाई परफॉर्मन्स. आणि या गँग मध्ये प्लीज मला किडनॅप करा. मी आजूबाजूला फिरतो तुमच्या. असं आहे. कमाल अरे कमाल, क्या बात आहे, सुपर. मंडळी, हा हास्यविहार असा चालू राहील. आता विकेंड होणार हसरा, कारण तुमच्या भेटीला येणार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.